चला तर मग नाश्त्यासाठी काही नवीन जे मोड आलेले कडधान्य आहे, जे मुलांना आवडतात, रोज रोज खाऊन हे झाल्यापेक्षा एक चविष्ट नाश्ता बनवायला घेऊया। या ठिकाणी बारीक असा चॉप आपण कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा चिरून झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी मिरची चिरायला घेऊया। हिरव्या मिरच्या छान 2-3 आपण घ्यायच्या आहे आणि त्या आपण अशा मीडियम बारीक करून घ्यायच्या आणि लगेच हा लसूण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। लसूण बारीक कट करून झाल्यानंतर लगेच आपल्याला टोमॅटो या ठिकाणी बारीक चॉप करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण बघा अशा पद्धतीचे हे मिक्स आहेत, ज्यामध्ये चणे, वाटाणे, त्यानंतर मटकी, सर्व प्रकारचे कडधान्य व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण आपण भिजू घातल्यानंतर ते धुतल्यानंतर छान या ठिकाणी कढईत तेल 2 चम्मच घ्यायचं। तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची, नंतर जिरं टाकायचं आहे। मोहरी जिरं झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कांदा टाकून घ्यायचा आहे। जो कढीपत्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर छान 1-2 मिनिट कांदा असा कलर सोडल्यानंतर त्याला ढवळून घ्यायचं, जे कांदा हा आपला व्यवस्थित भाजला जाईल। यानंतर इथे आपण बारीक कापलेले टोमॅटो हे 1 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, थोडं व्यवस्थित ढवळून। छान टोमॅटो शिजल्यानंतर मसाले या ठिकाणी टाकूया। हळद त्यानंतर अर्धी चम्मच या ठिकाणी चटणी घालूया। त्यानंतर हा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। मग हे आपलं कडधान्य आहेत ते व्यवस्थितपणे या ठिकाणी टाकून व्यवस्थित त्याला ढवळून घेऊया। व्यवस्थित छान 1 मिनिट मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मग या ठिकाणी आपण थोडं मीठ घालूया, चवीनुसार मीठ, आणि अर्धा ग्लास या ठिकाणी पाणी टाकून त्या ठिकाणी 5-10 मिनिट आपल्याला झाकण लावून झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून छान ते वाफी जाईल। कारण त्याला आपण भिजू घातलेला यानंतर आपली ही अशी लहान मुलांना आवडणारी व पौष्टिक डिश